हॅलो एव्हरीवन. आज महात्मा फुलेंची जयंती या निमित्त सर्व भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ज्या दिवशी महात्मा फुलेंचा जन्म झाला त्या दिवशीच योगायोग पहा, शनिवारवाड्यालाही आग लागली. शनिवारवाडा ज्याने हजारो निष्पाप व्यक्तींना धर्माचे आणि जातीव्यवस्थेचे वर्णव्यवस्थेचे चटके दिले, तो शनिवारवाडा महात्मा फुलेंचा जन्म झाला या दिवशीच जळाला. महात्मा फुलेंनी अनेक पुस्तके लिहिली. त्या पुस्तकांच्या माध्यमातून खरी समता आणि विषमतेला तोडून फोडून काढण्याचं बळ त्या ग्रंथांमध्ये, त्या पुस्तकांमध्ये होतं. महात्मा फुलेंनी ब्राह्मणांचे कसब, शेतकऱ्यांचा आसूड, गुलामगिरी हे ग्रंथ लिहिले. गुलामगिरी या ग्रंथामध्ये आपल्या मानवतावादी विचारांच्या महापुरुषांचं कशा पद्धतीने ब्राह्मणीकरण करण्यात आलं याची सर्व माहिती गुलामगिरी या ग्रंथामध्ये आहे. महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली जयंती साजरी केली. महात्मा फुलेंनी रायगडावरील समाधी व्यवस्थित करून ती जनसामान्याच्या उपासनेसाठी जनसामान्यापर्यंत पोहोचवली, त्याची माहिती दिली. महात्मा फुले म्हणतात, 1857चं बंड हे सामान्य बहुजन लोकांचं, दीनदुबळ्या लोकांचं नव्हतं, तर ते पांढरपेशा भटपांड्यांचं बंड होतं. महात्मा फुले छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु मानतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुलेंना गुरु मानतात. महात्मा फुलेंच्या विचारावर त्यांनी अनेक सामाजिक बदल घडवून आणले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा बदला म्हणून रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृती जाळतात. हा आदर्श, हे विचार महात्मा फुले यांच्या कार्यातून बाबासाहेबांपर्यंत पोहोचले. बाबासाहेब पण म्हणतात की इंग्रजी सरकारच्या काळात तुम्हाला आमच्या बाता सहन होत नाहीत, तर देश स्वतंत्र झाल्यावर आम्हाला तुमच्या लाथा खाव्या लागतील. महात्मा फुलेंचं ते वाक्य होतं. इंग्रज जोपर्यंत या देशात आहेत तोपर्यंत दीनदुबळ्या लोकांनी, बहुजन समाजाने स्वतःचे कल्याण करून घ्यावे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण त्याच पद्धतीनं इंग्रजांच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक कार्य केले. ज्यावेळेस इंग्रजांच्या मंत्रिमंडळामध्ये बाबासाहेब आंबेडकर सदस्य होते त्यावेळेस खूप कामे करून घेतली. त्याचा इतिहास तुम्हाला माहितीच असेल. मित्रहो, महात्मा फुले फक्त एक समाजसुधारक नव्हते, तर ते एक उद्योजकसुद्धा होते. त्यांनी भारत देशामध्ये उद्योग करताना सर्वात जास्त टॅक्स, कर महात्मा फुले भरायचे. त्या काळामध्ये टाटा समूह 2 नंबरला होता, तर महात्मा फुले हे 1 नंबरला उद्योगामध्ये क्रमांक 1ला होते. ते सर्वात जास्त कर भरायचे आणि त्यांनी अनेक पद्धतीने आर्थिक विकास करून सामाजिक चळवळीला स्वतः त्यांनी पाठबळ उभं केलं. महात्मा फुले म्हणायचे, जोपर्यंत आर्थिक घडी बहुजन समाजाची बसणार नाही तोपर्यंत सामाजिक क्रांती आणि राजकीय क्रांती होणार नाही. बाबासाहेबांचं सुद्धा तेच म्हणणं होतं, आर्थिक, सामाजिक आणि राजकीय. मित्रहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने आर्थिक विकासासाठी कार्य केलं त्याच पद्धतीने महात्मा फुलेंनी भारतामध्ये उद्योग उभारले होते. महात्मा फुले स्वतः पुण्यातील महानगरपालिकेमध्ये उच्च पदावर होते. अशा प्रकारे महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराची नाळ आपल्या बहुजन समाजापर्यंत पोहोचवण्याचं कार्य आपल्या हातूनच घडलं पाहिजे. काळ खूप वाईट आहे. आज जर आपण सामाजिक समतेसाठी संघर्ष न करता राहिलो तर आपली पुढची पिढी नक्कीच गुलाम बनू शकते. कारण जो इतिहासातून धडा घेत नाही तो त्याला
इतिहास हा धडा देतो. हा व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. धन्यवाद. जय भीम.